गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे, आज आहे रविवार. तर आज रविवार म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक घरोघरी रविवारच्या दिवशी नॉनव्हेजचा बेत असतो. तर मी सुद्धा आज नॉनव्हेज करणार आहे, कारण घरामध्ये पाहुणे आलेले आहेत. तर मी बिर्याणी करणार आहे, मटन बिर्याणी करणार आहे. तर मी ह्याच्या आधी कधीही मटन बिर्याणी केली नव्हती, फर्स्ट टाईम मटन बिर्याणी करणार आहे. तर मी ही जी मटन बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी यूट्यूबमध्ये म्हणा किंवा कुठेही मी मटन बिर्याणीची रेसिपी बघितलेली नाही किंवा पाहिलेली नाही आहे आणि बघितलीसुद्धा नाही. हां, मी तुम्हाला सांगितलं की मला चिकन बिर्याणी बनवता येते, व्हेज बिर्याणी बनवता येते आणि पण मी मटन बिर्याणी याची रेसिपी यूट्यूबमध्ये सुद्धा बघितलेली नाही, मुळात कुठे पाहिलेलीही नाही. तर मी माझ्या पद्धतीने आज मटन बिर्याणी बनवणार आहे. पण मला माहिती आहे मी जी मटन बिर्याणी बनवणार ती खूप टेस्टीच असणार आहे आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने मी मटन बिर्याणी करणार आहे. आणि मग आज तसं खूप वेगळाच बेत आहे, मटन बिर्याणी, मटन सुका, त्यानंतर मग चिकन सुकासुद्धा असणार आहे, प्लस भाकरी असणार आहेत. हा सगळा असा बेत आहे. तर आता आपण पटापट मटन बिर्याणी करायला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी 1.5 किलो इथे बकऱ्याचं मटण आणलेलं आहे. तर हे जे मटण आहे हे मला 2 भागांमध्ये डिवाईड करायचं आहे. तर शक्यतो म्हणजे तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे बकऱ्याचं मटण 2 भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर हे जे आहे मटण त्याचं मला मटण बिर्याणी बनवायची आहे आणि जे बाजूचं जे छोटं पातेलं आहे त्याच्यामध्ये जे मटण आहे त्याचं मला मटण सुका करायचा आहे. तर इथे आपण मटण मॅग्नेट करून घेतो आहे. तर त्यासाठी मी हे मटण दोन्ही भागांमध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे आणि दोन्ही पातेल्यांमध्ये मी हळद, गरम मसाला आणि लाल तिखट ॲड केलेली आहे आणि यामध्ये मी खडा मसालासुद्धा ॲड केलेला आहे. तर माझ्याकडे जो खडा मसाला अवेलेबल आहे तो मी खडा मसाला ॲड केलेला आहे. तर तुमच्याकडे जो खडा मसाला असेल तर तुम्ही सगळं खडा मसाला वापरू शकतात. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी आगरी शाही मसाला वापरलेला आहे आणि मी चिकन, मटन म्हणजे चिकनचा कुठलाही प्रकार असू दे किंवा मटनचा कुठलाही प्रकार असू दे, त्यामध्ये मी आगरी शाही मसाला आवर्जून वापरते. म्हणजे नॉनव्हेज असेल त्यासाठी मी आगरी शाही मसाला हा आवर्जून वापरते. तर तुमच्याही कुठे तिथेही तुमच्याजवळ आसपास कुठे मसाल्याचं दुकान असेल तर तुम्ही तिथून आगरी शाही मसाला घेऊ शकतात. हा जो आगरी शाही मसाला आहे ना, तर भाजीला खूप छान मस्त चव येते. दुसरी गोष्ट म्हणजे भाजीला एक प्रकारची तरी निर्माण होते, तेल सुटतं आणि भाजी खूप चविष्ट लागते. तर इथे मी तेजपत्ता ॲड केलेला आहे. इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर हे छान मस्त आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मटण छान मस्त मॅगिनेट करून घेतलेलं आहे. तर हे मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हे जे मटण आहे तर मी 1 दिवस अगोदरच फ्रीजमध्ये मॅगिनेट करून ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पूर्ण हा नॉनव्हेजचा बेत होता. तर तुम्ही बघू शकतात की मी जेवणाला सुरुवात केलेली आहे. तर इथे मला वाटण करायचं आहे. तर वाटण्यासाठी मी इथे हा तव्यावरती खोबरा छान मस्त असा भाजून घेणार आहे. अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत हा जो खोबरा आहे हा म्हणजे ब्राऊन होईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच तव्यावरती आपण हा कांदासुद्धा भाजून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड करणार आहे आणि हा कांदासुद्धा अगदी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे.
आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हा जो आगरीशाही मसाला आहे हा कमी तिखट किंवा जास्त तिखटसुद्धा असतो. आता माझ्याकडे हा खूप जास्त तिखट आहे, अगदी झणझणीत आहे. तर मी ते कांदा तेलावरती छान मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. याच तेलामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची ॲड करायची आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर एकीकडे तुम्ही बघू शकतात की आज मटणसुद्धा आहे आणि चिकनसुद्धा आहे. तर इथे ताईने लसूण म्हणजे लसूण ठेचून तेलामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये ताईने हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मॅगी मसाला ॲड केलेला आहे आणि त्यावरती हे चिकन सोडून दिलेलं आहे. अगदी कुरकुरीत हा चिकन करायचा आहे आणि यामध्ये मॅगी मसाला ॲड केलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. त्यामुळे हा मटण छान मस्त असा त्या म्हणजे फोडणीमध्ये फ्राय करून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की कांदा, आलं, लसूण, मिरची तव्यावरती छान मस्त फ्राय होतच आहे. पण इथे मला टोमॅटो आहे. तो टोमॅटोसुद्धा छान मस्त मला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक टोमॅटो चुलीमध्ये ॲड केलेला आहे. तर सकाळची वेळ आहे आणि पाणी वगैरे तापून झालेलं आहे आणि या चुलीमध्ये इंगोल आहेत. इंगोल म्हणजे कोळसा आहे. तो कोळसा खूप गरम आहे. तर त्या कोळशामध्ये किंवा त्या गरम राखाडीमध्ये हा जो टोमॅटो आहे छान मस्त मी भाजून घेणार आहे. तर मी चुलीमध्ये टोमॅटो टाकला आहे तो आपोआप म्हणजे छान मस्त भाजून निघेल. तर मला वाटण करण्यासाठी कढीपत्तासुद्धा हवा आहे. तर मी इथे आवारात येऊन हा कढीपत्ता घेतलेला आहे. तर खरं म्हणजे हा जो कढीपत्ता आहे ना हा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा कढीपत्ता तोडल्यानंतर खूप छान असा स्मेल येतो. अगदी घरापर्यंत स्मेल येतो कढीपत्त्याचा. तर इथे मी हा कढीपत्ता तोडलेला आहे आणि छान मस्त या टपामध्ये कढीपत्ता आपण धुवून घेऊया. आणि जेव्हाही जेवण करायचं असेल तेव्हा आई-पप्पा झाडावरच्या या कढीपत्त्याचं जे झाड आहे त्या झाडावरचा कढीपत्ता तोडतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की या तेलामध्ये मी कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे. आता छान मस्त हे सगळं व्यवस्थित आपल्याला कांदा ब्राऊन होईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही इथे बघू शकता आपला जो टोमॅटो आहे तर टोमॅटोसुद्धा छान मस्त असा या चुलीमध्ये भाजलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर पुन्हा एकदा मी हा जो टोमॅटो आहे तर तो टोमॅटो म्हणजे ना मलाच असा थोडा डाऊट आहे की हा भाजला आहे की नाही. पण जेव्हा मी हातात घेऊन बघितला तेव्हा तो खूप मला गरम लागला आणि तो पूर्णपणे हा टोमॅटो चुलीमध्ये भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर आता हा टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्याला राखाडी लागलेली आहे. तर आपण इथे आता बिर्याणी करतो आहे. तर आता आपण मटण बिर्याणी करतो त्यासाठी आपण तयारीला लागूया. तर इथे कुकरमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. तर इथे साधारणपणे मी 2 पळ्या ऑइल ॲड केलेलं आहे कुकरमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे जो लसूण आहे इथे मी ठेचलेलं लसूण ॲड केलेला आहे. हा जो लसूण आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण फ्राय करून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे कांदा छान मस्त भाजला जाणार आहे. तर आपण जेव्हा वरतून मीठ टाकतो तेव्हा त्या मिठामुळे कांदा छान मस्त मऊ शिजतो. आणि इथे मी गॅस बारीक केलेला आहे आणि एका साईडला तुम्ही इथे बघू शकतात की इथे ताईने चिकन करायला घेतलं होतं एकदम सुका चिकन. तर इथे हे जे चिकन आहे तर चिकनला खरं म्हणजे पाणी सुटलेलं होतं. पण चिकन एकदम कुरकुरीत करायचं आहे तर त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून घ्यायचं आहे. आणि तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला कांदासुद्धा खूप छान मस्त असा मऊ शिजलेला आहे.
त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता साईडला आपलं जे चिकन आहे तर चिकनमधलं पाणी बऱ्यापैकी म्हणजे आटलेलं आहे. तर हा जो चिकन आहे तर हा कुरकुरीत केल्यानंतर खूप छान लागतो. मलाही माहिती नाही की हा चिकन कसा करतात वगैरे, पण मी फर्स्ट टाईमच बघितलेला आहे. तर मी फर्स्ट टाईम बघितलेलं आहे की ताईने मॅगी मसाल्यामध्ये हा चिकन केलेला आहे. तर खूप छान लागतो हा चिकन मॅगी मसाल्यामध्ये अगदी कुरकुरीत. त्यानंतर यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आणि यामध्ये मी आगरी शाही मसाला वापरलेला आहे. आता हे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगले की ही जी मटन बिर्याणी आहे तर ही मटन बिर्याणी अगदी मी माझ्या पद्धतीने करत आहे. खरं म्हणजे मी कधीही मटन बिर्याणी केली नव्हती. तर मसाला ॲड केल्यानंतर आपलं हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कांदा, टोमॅटो आणि हे मसाले छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. अगदी 5 ते 10 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती याची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण दुपारी किंवा काल रात्री खरं म्हणजे काल दुपारीच मटण आणल्यानंतर मी मॅगिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर हे जे मटण आहे हे मटण आता आपण ॲड करून घेऊया. आणि मटण ॲड केल्यानंतर हे छान मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे 1 ते 2 ग्लास. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला अगदी 15 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला सांगले की ते थोडी गडबड झालेली आहे. गडबड म्हणजे अशी गडबड की खरं म्हणजे मी आधी 5 शिट्ट्या दिल्या आणि मला असं वाटलं की 5 शिट्ट्यांमध्ये मटण शिजलं असेल. पण मी तुम्हाला सांगेल जर हे जे मटण आहे तर हे अगदी म्हणजे म्हणजे जे बकरा आहे म्हणजे बोलतात ना बोकड असेल तर मग ते आपल्याला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात. म्हणजे जे बकरा आहे तो जर कवळा असेल तर मग जास्त शिट्ट्या द्याव्या लागत नाही. आणि जर समजा बोकड किंवा थोडा मोठा असेल बकरा तर त्याचं मटण शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. तर खरं म्हणजे मी आधी 5 शिट्ट्या दिल्या, पण 5 शिट्ट्यामध्ये मटण नाही शिजलं म्हणून मी पुन्हा एकदा 10 शिट्ट्या दिलेल्या आहेत. अशा मी 15 शिट्ट्या दिल्या आहेत कुकरला. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण आता म्हणजे बिर्याणीसाठी राईस तयार करतो आहे. तर त्यासाठी मी इथे एका म्हणजे कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला खडा मसाला ॲड करायचा आहे. खडा मसाला ॲड केल्यानंतर जिरा ॲड करायचं आहे थोडंसं. आणि जिरा ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे मी इंडिया गेट हा बासमती राईस घेतलेला आहे. तर हा राईस मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर या राईसला आपल्याला सिंपल असं तेल, जिरा आणि खडा मसाल्याची फोडणी द्यायची आहे. आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही तुम्ही बासमती राईसचा वापर करता तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. म्हणजे फक्त 1 इंच एवढंच तांदळाच्या 1 इंचवरती एवढंच पाणी ठेवा. जास्त पाणी ठेवू नका. कारण आपल्याला बासमती राईस हा पूर्ण मोकळा म्हणजे करायचा असतो किंवा हवा असतो. तर इथे मी मॅगी क्यूब ॲड केलेले आहे. तर इथे मी 2 मॅगी क्यूब ॲड केलेले आहेत. आणि मॅगी क्यूब ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मोठा गॅस करून आपल्याला छान मस्त उकळी द्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की खरं म्हणजे यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे. तर हा जो राईस आहे स्टीम राईस खूप छान आणि चवीने खूप टेस्टी असा लागतो. मी वरतून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आणि मी एक गोष्ट मला आवर्जून सांगेल, ही जी मॅगी क्यूब आहे ही डीमार्टमध्ये मिळते, इझिली अवेलेबल असते. आणि ही जी मॅगी क्यूब आहे ही खास म्हणजे खास करून राईससाठीच वापरली जाते. तुम्ही राईसचा कुठलाही प्रकार करा, त्याच्यामध्ये ही मॅगी क्यूब तुम्ही आवर्जून वापरू शकतात. जर तुम्हाला आवडत असेल तर, किंवा तुम्ही स्किप करू शकतात. आणि ही जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर भातामध्ये म्हणजे भातामध्ये किंवा भाजीमध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडं हे म्हणजे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. आणि भातामध्ये मीठ कमी किंवा जास्त हे कसं ओळखाल, तर तुम्ही जे भाताच्या वरचं जे पाणी आहे ते टेस्ट करून बघा. तर त्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित असेल तर समजून जायचं की आपल्या भातामध्ये सुद्धा व्यवस्थित मीठ असतो. तर अशा पद्धतीने तर म्हणजे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. मी गॅस बारीक करून छान मस्त मी इंडिया गेट बासमती राईस स्टीम करण्यासाठी मस्त ठेवून दिलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता. इथं एका साईडला मी मला चिकन सुका करायचा आहे. तर त्यासाठी मी दुसरा कुकर घेतलेला आहे. सेम प्रोसेसमध्ये मी जिरं, खडा मसाला, त्यानंतर लसूण, कांदा, टोमॅटो ॲड केलेला आहे. आणि मंद गॅसवरती म्हणजे मंद गॅसवरती ते शिजून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की बिर्याणीसाठी आपण हे जे मटण आहे छान मस्त हे मटण शिजवून घेतलेलं आहे. पण त्या मटणामध्ये थोडासा रस्सा आहे, म्हणून मी एका साईडला ते बॉईल करण्यासाठी तो मटण रस्सा ठेवलेला आहे साईडला. आता सेम यामध्ये सुद्धा मटण सुका करायचं आहे. आपण सेम मसाले वापरले आहे, त्यामध्ये हळद, गरम मसाला आणि आगरी शाही मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण जे वाटण केलं होतं तर ते वाटण आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की या वाटणामध्ये मी जो टोमॅटो भाजून घेतला होता, तो टोमॅटोसुद्धा मी या वाटणामध्ये ॲड केलेला आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की लाईट गेलेली आहे, तर त्यामुळे आईने पाट्यावरती वाटण वाटून दिलेलं आहे. तर मी आणि हे जे वाटण आहे तर हे पाट्यावरती म्हणजे वाटलेलं वाटण आहे. ते वाटण ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी तेल सुटेपर्यंत छान मस्त ते शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. तर तुम्ही इथे बघू शकतात की बिर्याणी करण्यासाठी इथे मी एका साईडला म्हणजे रस्सा म्हणजे मला अगदी ग्रेव्ही टाईप असा रस्सा हवा आहे, म्हणून मी दुसऱ्या गॅसवरती हा रस्सा बॉईल करायला ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी गॅस बंद केलेला आहे. आणि हा जो रस्सा आहे किंवा हा जे मटण आहे, तर मटण बिर्याणी करण्यासाठी ग्रेव्ही टाईप मटण तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात की आपले जे मसाले आणि कांदा, टोमॅटो छान मस्त असं शिजलेलं आहे. तर हे जे मटण सुका करण्यासाठी मी हे सुद्धा मटण मॅगिनेट करून ठेवलं होतं. ते सुद्धा मटण आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर मी एका कुकरमध्ये मटण बिर्याणीसाठी मटण शिजवून घेतलेलं आहे. आणि हा दुसरा कुकर आहे. तर या दुसऱ्या कुकरमध्ये मला मटण सुका करायचा आहे. त्यासाठी मी हा मटण मी फोडणीला टाकलेला आहे. मी खरं म्हणजे खूप कन्फ्यूज आहे आणि जेवण करताना मी खूप कन्फ्यूज होती, कारण मी फर्स्ट टाईम हे सगळं केलेलं आहे. मला चिकन जमतं पण मटण अजिबात जमत नाही. तर पहिल्यांदा मी हे बनवते आहे, पण आय होप्स म्हणजे चांगलंच होणार आहे. आणि तुम्ही ते बघू शकतात की यामध्ये मी मटण ॲड केल्यानंतर यामध्ये मी वरतून मॅगी मसाला ॲड केलेला आहे. तर हे जे मटण सुका आहे
तर हा मटण सुका खूप छान असा लागतो, अगदी ग्रेव्ही टाईप. आणि ही जी रेसिपी आहे तर ही ताईची रेसिपी आहे. मला ताईने सांगितलेलं आहे की तू असं मटण कर आणि खूप म्हणजे असं मटण कर, नक्की छान लागेल. बाकी मटण सुका ही रेसिपी ताईची रेसिपी आहे आणि ताईसुद्धा अशा पद्धतीने मटण सुका करते. आणि बाकी मटण बिर्याणी ही माझी रेसिपी आहे, मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे. आणि एक गोष्ट सांगेल की मी झाकण लावून ह्या कुकरलासुद्धा 15 शिट्ट्या दिलेल्या आहेत. पण झालं काय माहीत आहे का, मी कुकरमध्ये थोडं जास्त पाणी टाकलं. खरं म्हणजे मला पाणी कमी टाकायचं होतं, पण मी पाणी जास्त टाकलं. त्याच्यामुळे मग नंतर मला लिटरली नंतर तुम्हाला कळेलच की काय झालं आणि काय नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. तर तुम्ही इथे आता बघू शकतात की इथे आपलं मटण बिर्याणी करण्यासाठी मटण ग्रेव्ही तयार आहे. त्यानंतर स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी आधी पहिला स्टीम राईस म्हणजे व्हाईट राईसचा थर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे ग्रेव्ही टाईप हे जे मटण आहे हे मटण आपण ॲड करून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगेल की मटण बिर्याणीसाठी मी हे जे ग्रेव्ही टाईप जे मटण केलेलं आहे तर अगदी सिंपल अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल, फक्त कांदा, टोमॅटो आणि मसाले वापरून त्यावरती मी मटण ॲड करून अगदी 15 शिट्ट्या दिलेल्या आहेत. आणि नंतर रस्सा जास्त झाला म्हणून मी तो रस्सा गॅसवरती गॅस चालू करून मोठ्या गॅसवरती हा रस्सा छान मस्त आटून म्हणजे ग्रेव्ही टाईप करून घेतलेला आहे. अशा अगदी सिंपल पद्धतीने मी हा मटण शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आधी स्टीम राईस म्हणजे व्हाईट राईस, त्यानंतर मटण, पुन्हा व्हाईट राईस, पुन्हा मटण, असे मी मटणाचे 2 थर दिलेले आहेत. आणि सर्वात शेवटीसुद्धा मी हे स्टीम राईस ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे. तर इथे अशा पद्धतीने आपली मटण बिर्याणी तयार झालेली आहे, अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने. आणि ही जी मटण बिर्याणी आहे खूप टेस्टी झाली होती खरं म्हणजे. आणि आज म्हणजे घरामध्ये पाहुणे होते आणि जेव्हा ही मटण बिर्याणी मी तयार करत होते तेव्हा खूप छान स्मेल येत होता. आणि सगळेजण मला येऊन सांगत होते की आज मटण बिर्याणी खूप छान झालेली आहे, अगदी बाहेरपर्यंत खूप छान मस्त असा वास येतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ही जी मटण बिर्याणी आहे खूप छान झाली होती. तर मी यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर तुम्ही आता आपण इकडे येऊया. तर मी या मटण सुका करण्यासाठी मी कुकरमध्ये फोडणी दिली होती. तर त्यानुसार मी 15 शिट्ट्यासुद्धा दिल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता की यामध्ये किती रस्सा आहे. खरं म्हणजे मी पाणी खूप कमी टाकायला हवं होतं, पाणी मी जास्त टाकलेलं आहे, ही गडबड झालेली आहे. आता बघा मी हे सगळं मटण आणि रस्सा एका कढईमध्ये ॲड केलेला आहे. मटण शिजलेलं आहे, फक्त हा जो रस्सा आहे तो मला एकदम, कारण मला हा इथे मटण सुका करायचा आहे. आणि त्यासाठी मी गॅसवरती अगदी रस्सा आटेपर्यंत म्हणजे मटण सुका होईपर्यंत मी ही भाजी छान मस्त मी बॉईल करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली हे जे मटण आहे छान मस्त असं बॉईल होत आहे. आणि मी फर्स्ट टाईम मटण करते तर मला खूप छान वाटतं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अशा शिकायला मिळत आहेत. तर इथे मी तुम्हाला सांगेल की बऱ्यापैकी रस्सा आटलेला आहे. तर कारण हा जो रस्सा आहे जसा थंड होईल ना तर पूर्ण असं ग्रेव्ही टाईप किंवा एकदम मटण सुका असा तयार होईल. तर इथे आपलं मटण तयार झालेलं आहे. मी वरतून कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं मटण सुका तयार झालेलं आहे. तर फायनली आपली बिर्याणी पण तयार झालेली आहे, मटण सुका पण तयार झालेला आहे. आणि तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं इथे जेवण सगळं तयार झालेलं आहे. तर इथे मटण सुका, त्यानंतर इथे मटण बिर्याणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर अजून याही व्यतिरिक्त बघा काय काय आहे. तर इथे आहे पूर्ण चिकन ग्रेव्ही आहे. त्यानंतर तुम्ही या बाउलमध्ये बघू शकतात हे पूर्ण चिकन ग्रेव्ही आहे. त्यानंतर
हा जे दुसरं बाऊल आहे, तर या बाऊलमध्ये ताईनी जे एकदम चिकन कुरकुरीत केला होता मॅगी मसाल्यामध्ये, तो आहे. भाकरी केलेल्या आहेत. तर तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला आता एंड करायचा आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की मटन बिर्याणी ट्राय करा. ही अशा पद्धतीने मी अगदी सिंपल अशा पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने मटन बिर्याणी केलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, खूप छान आणि टेस्टी अशी लागते. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.